नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देवाभाऊ केसरी मैदान झालं आणि मैदानात पंजाबचा एक बैल म्हणजे समालोचकांनी पुकारलं आणि बैल सर्वत्र बैलाची चर्चा झाली. बैल कुठला आहे? तर हे पंजाबचा बैल म्हणजे डोंगरी यासारखा बैल आहे ना. आणि तो बैल कुणाच्या घरी आहे किंवा कुठला बैल आहे आज ती माहिती घेण्यासाठी आपण आलोय. नमस्कार. नमस्ते. कुठला बैल आहे नक्की, म्हणजे कुठं आणलाय काय? हा बैल आपण नाशिक वरून आणलेला आहे. नाशिकवरून? नाशिकवरून आणलेला. पण कसं नियोजन लागलं काय? नाशिक वरून हे बैल सुनील शेठ पोकळे, रांजणगाव, पुणे. त्यांनी बघितला बैल आणि ते म्हणले की नानासाहेब आपल्याला हा बैल घ्यायचा आहे. बर. तर ह्या बैलाची आपण खरेदी केली दोघांनी. हा, बर. आणि कुठे किती महिने झालं आणलेलं? आता आम्ही बैल आणून 3 महिने झालेत. 3 महिन्यात तो जाईल तिथं त्याला बैल काय पुरे नाही अजून. आता बैल घाला तुम्ही? हा, बैल काय म्हणजे त्याला पुरेनाच. बर. आता आम्ही 2-3 मैदान पळवलं, आम्ही टाकाटाकी प्रत्येक ठिकाणी मार खाल्लाय. प्रत्येक ठिकाणी. आता कालच्या मैदानात पण बैल मी गट बघितला. हा, गट क्रमांक 40 मध्ये काल पळालो. बैल ओढत होता म्हणजे? हा, बैल ओढत होता पुढच्या तोंडात. एवढा शांत बैल? लय शांत. म्हणजे त्याला आमची बारकी पोरं ही त्याच्या अंगावर खेळते, ती बसते, त्याचं काहीच नाही असं. बर. बारकी पोरं आमची त्याला सोडतात, नेतात. मग आता अडचण काय येते याला, म्हणजे कुठल्या खांदी पळते? महत्वाची दोन्ही खांदी पळतोय. बर. हा, डावीनं आम्ही ताणला, उजवीनं ताणला, दोन्ही खांदी पळतोय. म्हणजे आता म्हणजे आल्यापासून नियोजन कसं असते, म्हणजे कुणाला पण देत आहे बैल? कसं कोणाला पण देतात, तसं काय आमचं नाही. म्हणजे कुणाला म्हणजे बैल बघून तुम्ही खेळत नाही म्हणा? बैल बघून नाही खेळत आम्ही. माणुसकीच्या नात्यानं आतापर्यंत खेळलो. पण कसं आणि तुम्हाला ह्याच्या जोग बैल घालायचं म्हणलं काय अडचण येते? आता कसं झालं, आता ह्याच्या जोगा बैल घालायचं म्हणलं तर आपल्या तडस म्हणजे तुझा बैल कुठं राहिलाय, कुठं फायनलचा आहे का काय, असं विचारलं जाते. पण ह्यो मस्त बाकीच्या सगळ्यासनी तो बैल ओढतोय. म्हणजे आम्ही आतापर्यंत जी बैल घातल्यात ते प्रत्येकाला त्यानं ओढलंय. घरची गाडी काय प्रॉब्लेम? घरची गाडी पण आम्ही हाणली बरं का. पण कसं होते, माणसांचं नियोजन लागत नाही. मेकरचं मग गाडी जुगती, सगळं होते. सुट्टी मेकर हे ते माणसं लागतात, त्यामुळे आम्ही घरची पण गाडी हाणणार नाही. आणि एक मैदान आम्ही हाणलं, गाडी काय नाही एवढी अशी म्हणावशी पळायची. काय वेळेस घरची एका दावणीला 2 बैल असली तशी पळत नाहीत. हा, लोक म्हणतात की तशी गाडी पळत नाही. हे खरंच आहे म्हणायला लागेल. जुळत नाही म्हणजे मन जुळत नाहीत. हा, तेच. बरं, आता मग तुम्ही एवढं सगळं, आता ही घोड आहे, ह्या घोड्यावर तुम्ही फेर काढता, दोन्ही बैल तुमची चांगली पळते. मग कुठं आणलं हे घोडं? तीच घोड आहे का? हो, पहिलेच घोड आपलं ते नाशिक वरून आणलेलं. आता का आहे का फेर चालू आहे? फेरे चालू आहेत की त्याला. दारू घोड्याचा म्हणजे आता काटेवाडी घोडा म्हणते? हा, काटेवाडी घोडा. बरं, खाली कसं उभं राहते? जाग्यावर उभं राहून सुट्टी करते. म्हणजे असं काय म्हणजे हे नाही. म्हणजे घोड्याचा विषय काय होतो? ह्याचं काय सुद्धा नाही. ह्याचं जाग्यावर असं उभा करायचा घोडा आणि बैलासोबत हा म्हणलं की तो त्या क्षणाला निघून जातो, म्हणजे बैलासारखं. तर मित्रांनो, 2 बैल 1 घोडा, हे सगळं नियोजन तुम्ही म्हणता माणसं नाही, तुम्ही कसं नियोजन करता? हे सगळं आमचं टीमच. विनोद चोपडे, मी, संजय माने, विनोद जाधव, हे आमची टीम करते सगळं नियोजन. बरं, आता कसं असतं पिनू शेट, नियोजन कसं असतंय किंवा घोडा कसा आहे? महत्वाची गोष्ट कसं, अनेक लोकांना फेरा काढायसाठी आपल्या सर्जात बनून फेरा काढले, ह्याच्याबरोबर काय कसा आहे घोडा सांगचाल? घोडा एकच नंबर आहे, घोड्याचा काय विषय नाही. पहिल्या फेऱ्याची जरी वासर असली तरी वासर 1 नंबर घोडी घेऊन जाते. सुट्टी बैलासारखी थांबून आणि ज्याचा स्पीडचा असेल त्याला स्पीड तशाच देते, कमी स्पीड ज्याला कमी स्पीड मध्ये असं म्हणजे ओढ काढते थोडं. हा, ओढ काढते, संभळून मग घेते, सांभाळून बी घेते. बर. शेणी घोडी? शेणी म्हणजे काय, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पुढे थांबायला कसं थांबते का? थांबायला किती 100-150 फुटातच थांबते, तिच्या बाजूवरच. बैलाला दुसऱ्या बारक्या आपल्या खेतरासारखी काही ती ओढून घेत नाही, इसका बसून देत नाही, काय नाही. बर. पिनू शेट, ह्या बैलाबद्दल काय सांगचाल की काल एवढं चर्चा झाली बैलाची? चर्चा झाली की ह्या बैलाची कसं आहे, बैल कुणाचा आहे हीच माहित नव्हतं. माझी सगळी म्हणायची पंजाबचा आहे, त्यामुळं नाना कोकरेंचा आहे ते असं ती कुणालाच माहित नव्हतं तिथं ना मैदानात. मस्त आम्ही किती जरी सांगितलं तरी आम्ही तिथं नव्हतो ना लोकांनी, त्यामुळं बैल चांगलाच पळाला. आणि बैलाला बैल थोडा पुरला नाही, तिथं पुरला असतं गाडी राहिली असती. तर नाना शेट, नंबर सांगा तुमचा. नंबर 99 70 91 97 44. तुमचा पण सांगा.
92 हम्म. 84 39 2010. बर आता म्हणजे ह्या बैलाविषयी जर सांगायचं म्हटलं तुम्हाला हम्म. तर हा म्हणजे आमचा एक फॅमिली मेंबर असल्यासारखाच बैल आहे म्हणजे इथं आमच्या घरी घरी. बर म्हणजे आता एक आपण आलोय म्हणून त्याला दावं लावलंय आणि तो बांधून ठेवलाय. हम्म. नाहीतर हा बैल मोकळा. आमच्या घरात सगळ्या घरात मोकळाच असतोय. म्हणजे घरात पण येते घरात येतो बैल, घरात येणार. आमचं भाजीचं ही ते चिरलेलं ही जे असतात काय देठ वगैरे हे हम्म. ते खाणार जाणार. हम्म. दारात त्याच्या ते मनात बसणार, परत उठणार, तिथं ऊन लागायला लागलं दुसऱ्या ठिकाणी जाऊन सावली जिथं येईल तिथं जाऊन बसणार, असा तो बैल आहे. म्हणजे एवढा म्हणजे शहाणा बैल. इतका शहाणा बैल. आणि पळायला आता आम्ही जो नाशिकवरून आणल्यापासून त्याला अजून बैल पुरला नाही पळायला. मित्रांनो मला एवढं आणि त्या सांगायचं. दिवशी गट क्रमांक 40 मध्ये पळाला देवाभाऊ केसरी मध्ये. बैल इतका ठोकून बैल पळाला की तो अख्खा गाडी कोडा करून गाडी ओढत होता तोंडाला पुढच्या. मित्रांनो एवढं सांगायचं की ही घोडा किंवा आपण घोड्याकडे आलतो, त्याची सर्जाचा पण फेरा काढला, खूप छान पळाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बैल, मला बैल नंतर कळाला की तुमचा बैल आहे. घोडा माहित होतं पण हे बैल तुमचा आहे नंतर कळालं की पंजाबचा बैल आमदार साहेबांना शुभेच्छा द्यायसाठी आला असे पुकारलं समालोचकांनी आणि बैल व्हायरल झाला. आणि त्याच पद्धतीने तो बैल, कारण ह्या तसं पुकारल्यानंतर कुठला बैल आणि किती पळतो त्यासाठी लाईव्हची संख्या वाढली होती. इतका खाली गेल्यानंतर कितव्या गटात आहे, 40व्या गटात. तर मला वाटते 31 ते 40 गट लोकांनी आवर्जून बघितलं असतं आणि खाली कमेंट पण येत होत्या परत नंतर. तर धन्यवाद मित्रांनो, संपर्क साधू शकता त्यांना.